तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलंय आरबीसी डिस्कस केलंय. एकदम बेसिक पासून आपण आरबीसी डिस्कस केलंय मागच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय डब्ल्यूबीसी. काय बघायचंय? डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड कर्पसस पण आपण त्याला म्हणू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय डब्ल्यूबीसी. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. आता डब्ल्यूबीसी आपण एकदम बेसिक मध्ये डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे. चार्ट मध्ये आपण सर्व डब्ल्यूबीसी, त्याचा नंबर, त्याचे टाइप्स, आणि शेप ऑफ न्यूक्लियस, फॉर्मेशन, त्याचं फंक्शन काय आहे डब्ल्यूबीसी, एक 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 करून आपण सर्व डब्ल्यूबीसी एका चार्टच्या फॉर्म मध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्या चार्टच्या फॉर्म मध्ये डिस्कस करण्याच्या अगोदर नंतर मी तुम्हाला एक ट्रिक पण देणार आहे. त्या ट्रिक मध्ये तुम्ही मोस्ट अबंडंट, लिस्ट अबंडंट त्याचे नंबर तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही ते बघण्याच्या अगोदर आपण एक बेसिक बघूया. बेसिक इन्फॉर्मेशन बघूया आपण. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं डब्ल्यूबीसी. त्याला आपण काय म्हणणार? व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड कर्पसस पण आपण त्याला म्हणू शकतो. डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल्स. आपल्याला टाइप्स बघायचे डब्ल्यूबीसीचे. डब्ल्यूबीसीचे दोन टाइप्स आहे, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. हे कोणत्या बेसिसवर पडतात, कशामुळे टाइप्स त्याचे पडलेले आहे हे पण आपण बघणार आहोत. त्याचे दोन टाइप्स बघायचे आपल्याला. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. याचे आपण टाइप्स कोणत्या बेसिसवर पडलेले ते पण आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. इथे बघणार आपण डब्ल्यूबीसी टाइप कोणते? अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येणार आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येणार? स्टार्टिंगला आपण बघणार आहोत ग्रॅन्युलोसाइट. काय बघणार आहोत? ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मध्ये येणार न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये येणार मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. काय येणार? डब्ल्यूबीसी आपण डिस्कस करणार. डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड कर्पसस पण आपण त्याला म्हणू शकतो. टाइप्स बघणार आपण. टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. काय बघणार आहोत? टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. ग्रॅन्युलोसाइट, ग्रॅन्युलोसाइट. इकडे बघणार आपण अग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट हे कशाच्या बेसिसवर बघणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. असं दाण्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला डब्ल्यूबीसी मध्ये जर तुम्हाला बघायला मिळेल तर याला आपण काय म्हणणार? ग्रॅन्युलोसाइट. काय म्हणणार आपण याला? ग्रॅन्युलोसाइट. आणि त्यामध्ये जर दाणे ॲब्सेंट असले तर आपण त्याला काय म्हणणार? अग्रॅन्युलोसाइट. काय म्हणणार त्याला आपण? अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युल्स त्यामध्ये ॲब्सेंट असतात. आपण बघणार आहोत कशाच्या बेसिसवर बघणार आहोत आपण? ऑन द बेसिस ऑफ presence or absence of granules. On the basis of presence or absence of ग्रॅन्युल्सच्या प्रेझेन्स आणि absence च्या बेसिसवर आपण काय बघणार आहोत? त्याचे दोन टाइप्स बघणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार? एक आहे ग्रॅन्युलोसाइट. काय आहे? ग्रॅन्युलोसाइट. आणि दुसरा काय आहे? अग्रॅन्युलोसाइट. तर ग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येणार? ग्रॅन्युलोसाइट मध्ये येणार न्यूट्रोफिल्स. दुसरा येणार इओसिनोफिल्स. आणि थर्ड येणार आहे त्यामध्ये न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. आणि आपल्याला बघायचंय अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येणार? मोनोसाइट, सेकंड येणार लिम्फोसाइट.
लिम्फोसाइट. याला लक्षात ठेवणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. हे बघा, स्टार्टिंगला काय न्यूट्रो आहे, न्यूट्रो, आणि शेवटीला काय आहे फिल्स. इथे फिल्स शब्द आलेला, काय आलेला फिल्स. न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स. न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स. शेवटीला काय येते फिल्स येते, त्यामुळे काय येणार ग्रॅन्युलोसाइट. काय येणार आहे ग्रॅन्युलोसाइट. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, शेवटी ज्यामध्ये फिल्स आहेत त्या कोणत्या सेल्स आहे आपल्या ग्रॅन्युलोसाइट, त्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असणार आहे. आणि शेवटीला साइट येते मोनोसाइट, लिम्फोसाइट. शेवटीला काय येते साइट येते. ते काय कशामध्ये येणार अग्रॅन्युलोसाइट. कशामध्ये येणार अग्रॅन्युलोसाइट. लक्षात ठेवू शकता, काही अडचण नाही, लक्षात ठेवू. एकदम बेसिक पासून घेतोय आपण. नंतर आपल्याला बघायचंय डब्ल्यूबीसी आर कलरलेस. डब्ल्यूबीसी कलरलेस आहे. आपण बघितलंय की आरबीसी रेड कलरच्या असतात. कोणत्या कलरच्या असतात रेड कलरच्या. ते कशामुळे असतात, त्यामध्ये काय प्रेझेंट आहे हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट त्यामध्ये प्रेझेंट आहे. आयर्न कंटेनिंग पिगमेंट त्यामध्ये आहे, त्यामुळे ते काय आहे रेड कलर आहे त्याचा. त्या कलर त्यामध्ये त्याला कलर आहे आरबीसीला. आणि डब्ल्यूबीसीला आपण जर बघितलं त्यामध्ये काय हिमोग्लोबिन नावाचं जे पिगमेंट आहे त्यामध्ये अब्सेंट आहे. काय अब्सेंट आहे, त्यामुळे हे कलरलेस आहे. यामध्ये आपण बघितलं की व्हाईट ब्लड आपण कर्पसस पण आपण त्याला म्हणू शकतो. आपण बघितलं टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. काय बघितलं टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी. हे कशाच्या बेसिसवर आपण टाइप बघितले ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्सच्या प्रेझेन्स आणि अब्सेन्स वर आपण काय बघितले दोन टाइप बघितले. कोणते ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मध्ये न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स. काय येणार न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये जर बघितलं तुम्ही तर काय येणार मोनोसाइट येणार. काय येणार मोनोसाइट, लिम्फोसाइट. काय येणार मोनोसाइट, लिम्फोसाइट. हे न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, मोनोसाइट, लिम्फोसाइट एका चार्ट मध्ये, या बोर्ड एवढ्या चार्ट मध्ये मी तुम्हाला सर्व देणार आहे. त्याचा नंबर, त्याचे टाइप्स, त्यानंतर शेप ऑफ न्यूक्लियस, फॉर्मेशन आणि फंक्शन हे आपण एका चार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. एका चार्ट मध्ये सर्व डब्ल्यूबीसी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. एमसीक्यू जरी आला तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. एकदम आपण बेसिक पासून बघतोय. नेक्स्ट बघायचं आपल्याला डब्ल्यूबीसीचा कलरलेस. डब्ल्यूबीसीला आपण एक ऑर मध्ये एक नाव बघितलं होतं. डब्ल्यूबीसी दुसऱ्या कोणतं नाव आहे ल्युकोसाइट. आपण काय म्हणू शकतो डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट पण म्हणू शकतो. क्वेश्चन मध्ये जर ल्युकोसाइट नावाला बघून तुम्ही गोंधळून जायचं काम नाही, ल्युकोसाइटला घाबरून जायचं काम नाही, ते कारण डब्ल्यूबीसी आहे. त्यानंतर आपण आरबीसीला पण बघितलं होतं. आरबीसीला दुसरं नाव कोणतं आहे आरबीसीला दुसरं नाव आहे एरिथ्रोसाइट. काय आहे एरिथ्रोसाइट. आपल्याला बघायचं डब्ल्यूबीसी आर कलरलेस. डब्ल्यूबीसी आर कलरलेस. आता कलरलेस आहे. कशामुळे कलरलेस आहे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. कशामुळे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन अब्सेंट आहे, त्यामुळे डब्ल्यूबीसी कलरलेस आहे. ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. इथे असर्शन रिझनवर क्वेश्चन येऊ शकतो. कसा असर्शन रिझनवर क्वेश्चन बनू शकतो, बनण्याचे चान्सेस आहे. डब्ल्यूबीसी कलरलेस. काय कलरलेस आहे डब्ल्यूबीसी कलरलेस आहे. कशामुळे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. हे झालं तुमचं असर्शन. हे काय झालं असर्शन. हे झालं त्याचं रिझन. असर्शन रिझन एक्सप्लेन पण करते. तुम्ही याच्यावर क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे. असर्शन असणारे डब्ल्यूबीसी कलरलेस. त्याचं रिझन आहे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. एक्सप्लेन पण करते रिझन असर्शन ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे डब्ल्यूबीसीचा काउंट बघायचा आहे. आपण आरबीसीचा काउंट बघितला 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसी पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. त्यानंतर आपल्याला डब्ल्यूबीसीचा काउंट बघायचा आहे. डब्ल्यूबीसी असणार 6,000 ते 8,000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. 6,000 to 8,000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. आपण डब्ल्यूबीसीचा काउंट बघणार आहोत. डब्ल्यूबीसी काउंट
डब्ल्यूबीसी ज्या आपल्याला बघायला मिळणार आहे पर क्युबिक मिलीमीटर ब्लड मध्ये त्या किती 6000 टू 8000 6000 टू 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। याला आपण काय डिनोट करणार पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। आरबीसी डब्ल्यूबीसी चा आपल्याला काउंट विचारला, काउंट जर विचारला क्वेश्चन बनवू शकतो हे पण आयएमपी आणि हे पण आयएमपी। इथे क्वेश्चन बनवू शकतो असर्शन रिझन वर आणि येथे पण क्वेश्चन बनवू शकतो काउंट वर नंबर वर। जर क्वेश्चन जर बनला तुम्ही सांगू शकता किती 6000 टू 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। 6000 टू 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। आपण इथे बघितलं डब्ल्यूबीसी चा कलरलेस, कशामुळे कलरलेस आहे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन। कशामुळे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन। नंतर आपण बघितलं डब्ल्यूबीसी चा काउंट बघितलाय। डब्ल्यूबीसी चा काउंट जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला तर तुम्ही काय सांगणार 6000 टू 8000 6000 टू 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे डब्ल्यूबीसी आर न्यूक्लिएटेड, यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो। आपण आरबीसीस मध्ये बघितला मॅच्युअर आरबीसीस मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो। त्यानंतर आपण कॅमलच्या मॅच्युअर आरबीसीस जर बघितल्या त्यामध्ये काय न्यूक्लियस प्रेझेंट आहे। नंतर आपल्याला यामध्ये डब्ल्यूबीसी मध्ये आपल्याला जर न्यूक्लियस जर बघायचं म्हणलं तर यामध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे। ते एक एक न्यूक्लियसचा आपण शेप पण बघणार आहोत। न्यूट्रोफिल्सचा न्यूक्लियसचा शेप कसा आहे, त्यानंतर इओसिनोफिल्सचा कसा आहे हे आपण बघणार आहोत न्यूक्लियसचा शेप। त्यानंतर आपल्याला चार्ट मध्ये बघायचंय, इथे बघणार आहोत आपण WBCs are nucleated. WBCs are न्यूक्लिएटेड। WBCs न्यूक्लिएटेड असतात, यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो। त्यानंतर बघणार आहोत शॉर्ट लिव्ह। याचा टाइम पिरियड जर बघितला, लाईफ स्पॅन जर बघितला आपण, ह्या कशा असणार आहे आरबीसीस पेक्षा शॉर्ट लिव्ह असणार आहे। आरबीसीचा आपण लाईफ स्पॅन बघितला किती 120 डेज, किती 120 डेज 120 दिवस। त्यानंतर आपण याचा जर लाईफ स्पॅन बघितला दे आर शॉर्ट लिव्ह। एनसीईआरटी लाईन लक्षात ठेवा, क्वेश्चन बनू शकतो शॉर्ट लिव्ह। डब्ल्यूबीसी दे आर शॉर्ट लिव्ह, त्याचा लाईफ स्पॅन खूप कमी आहे। यामध्ये आपण काय बघितलं डब्ल्यूबीसी आर कलरलेस। डब्ल्यूबीसी कलरलेस आहे, यामध्ये कोणताही कलर नाही। कशामुळे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन। कशामुळे ड्यू टू द लॅक ऑफ हिमोग्लोबिन। हे झालं तुमचा असर्शन रिझन वर क्वेश्चन बनवू शकतो। त्यानंतर डब्ल्यूबीसी चा काउंट बघितला आपण, डब्ल्यूबीसी चा काउंट बघितला किती 6000 ते 8000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। याला आपण काय डिनोट करणार पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड। त्यानंतर बघितला डब्ल्यूबीसी आर न्यूक्लिएटेड। डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, दे आर शॉर्ट लिव्ह। याचा लाईफ स्पॅन खूप कमी दिवसाचा असतो, त्यानंतर आपण डब्ल्यूबीसी एका चार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत। सर्व डब्ल्यूबीसी एका चार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत। नंतर आपण चार्ट मध्ये डिस्कस करूया। आता सर्व डब्ल्यूबीसी आपण एका चार्टच्या फॉर्म मध्ये डिस्कस करूया। सर्वात पहिले आपण त्याचे टाइप बघणार। फर्स्ट पॉइंट आपल्याला काय करायचं इथे टाइप्स काय घ्यायचंय टाइप्स। नेक्स्ट आपल्याला बघायचंय नंबर बघायचे, त्याचे काय बघायचंय नंबर। सेकंड पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे नंबर। थर्ड पॉइंट आपल्याला बघायचा आहे त्याचा शेप ऑफ न्यूक्लियस। त्याचा शेप न्यूक्लियसचा शेप कसा असणार आहे हे आपण थर्ड पॉइंट मध्ये बघणार आहोत। थर्ड पॉइंट आहे आपला शेप ऑफ न्यूक्लियस। शेप ऑफ न्यूक्लियसच्या नंतर आपण बघणार आहोत त्याचं फॉर्मेशन। आता ते तयार कुठे होणार, त्याचं फॉर्मेशन कुठे होणार आहे हे आपण बघणार आहोत। फोर्थ नंबरचा आपला पॉइंट आहे फॉर्मेशन। आणि 5 नंबरला आपल्याला बघायचं आहे त्याचं फंक्शन काय आहे। एक एक करून आपण सर्व डिस्कस करणार आहोत। सर्व पॉइंट या चार्ट मध्ये तुमचे कव्हर होतात। नंतर मी तुम्हाला एक ट्रिक पण देणार आहे लास्टला। तर फर्स्ट आपल्याला डिस्कस करायचंय न्यूट्रोफिल्स। काय डिस्कस करायचंय न्यूट्रोफिल्स।
फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत न्यूट्रोफिल्स. आता न्यूट्रोफिल्सचे जर तुम्ही नंबर जर बघितले, न्यूट्रोफिल्सचे नंबर जर बघितले ऍज कम्पेअर टू बाकीच्या इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, मोनोसाइट, लिम्फोसाइट, बाकीचे न्यूट्रोफिल्सचे नंबर मोस्ट अबंडंट आहे, जास्त असणारे, जास्त प्रमाणात असणारे. किती असणारे? 66 to 65. याचे जर नंबर आपण बघितले 60 to 65%. मोस्ट अबंडंट आहे. काय आहे? न्यूट्रोफिल्स मोस्ट अबंडंट. मोस्ट अबंडंट. क्वेश्चन मध्ये विचारू शकतात, येथे क्वेश्चन बनू शकतो, IMP आहे क्वेश्चन इथे बनू शकतो. न्यूट्रोफिलचे तुम्हाला नंतर तुम्हाला डब्ल्यूबीसी मध्ये विचारू शकतात मोस्ट अबंडंट कोणते आहेत, तर तुम्ही काय सांगणार? न्यूट्रोफिल्स. काय सांगणार तुम्ही? न्यूट्रोफिल्स. त्यानंतर त्याचा नंबर जर विचारला 60 to 65%. त्यानंतर शेप ऑफ न्यूक्लियस. शेप ऑफ न्यूक्लियस नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? शेप ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचा शेप कसा असणार हे बघणार आहोत. आपण जर न्यूक्लियसचा शेप जर बघायला गेलो, न्यूट्रोफिलच्या न्यूक्लियसचा आपण शेप बघायला गेलो, तर हा आपल्याला बघायला भेटणार मल्टी लोब्ड. असे मल्टी लोब्ड असणार. आपण बघूयात न्यूक्लियसचा शेप. बघा मल्टी लोब्ड कसा? त्याचा न्यूक्लियस कसा आहे? मल्टी लोब्ड. न्यूट्रोफिल्सचा शेप ऑफ न्यूक्लियस कसा आहे? मल्टी लोब्ड. इथे आपण मल्टी लोब्ड. मल्टी लोब्ड न्यूक्लियसचा शेप असणार आहे. त्याचं फॉर्मेशन कुठे होणार आहे? न्यूट्रोफिलचं फॉर्मेशन होणार आहे बोन मॅरो मध्ये. आपला बोन मॅरो जो आहे, आपला जो बोन मॅरो असतो हा आपला रेड बोन मॅरो. काय? रेड बोन मॅरो. आपला रेड बोन मॅरो येथे फॉर्मेशन होणार आहे कोणाचं? न्यूट्रोफिलचं आपलं आरबीसीचं पण फॉर्मेशन कुठे होतं? रेड बोन मॅरो मध्येच होतं. त्याला आपण फॉर्मेशन ऑफ आरबीसी त्याला काय म्हणतो? एरिथ्रोपॉयसिस. एरिथ्रोपॉयसिस काय म्हणणार त्याला? एरिथ्रोपॉयसिस. आपल्या जर बोर्ड मध्ये जर डेफिनेशन वर जर क्वेश्चन आला तर काय एरिथ्रोपॉयसिस वर डेफिनेशन जर तुम्हाला विचारली, तुम्ही काय सांगणार? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीस इन रेड बोन मॅरो. कसे कुठे होणार? रेड बोन मॅरो इज कॉल्ड ॲज एरिथ्रोपॉयसिस. इज कॉल्ड ॲज एरिथ्रोपॉयसिस. हे तुम्ही नोट करून घ्यायचं. मागच्या लेक्चर मध्ये एक पॉईंट राहिला आपला एरिथ्रोपॉयसिस. आपण येथे बघितलं आहे की रेड बोन मॅरो मध्ये फॉर्मेशन होणार. न्यूट्रोफिलचं फॉर्मेशन कुठे होणार? बोन मॅरो मध्ये. कुठे? बोन मॅरो मध्ये. त्यानंतर आपल्याला फॉर्मेशन आपण बघितलं बोन मॅरो मध्ये होणार. कुठे होणार? बोन मॅरो मध्ये. फॉर्मेशन बोन मॅरो मध्ये. आणि फंक्शन जर तुम्हाला विचारलं क्वेश्चन मध्ये, फंक्शन विचारलं, तुम्ही काय सांगणार? फॅगोसायटिक. काय सांगणार? फॅगोसायटिक. फॅगोसायटिक म्हणजे एखादा पॅथोजन जर तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाला तर त्याला किल करण्याचं काम कोण करणार आहे? न्यूट्रोफिल्स करणार आहे. कोण करणार आहे? न्यूट्रोफिल्स. फॅगोसायटिक. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. नेक्स्ट डब्ल्यूसी आपल्याला डिस्कस करायची इओसिनोफिल्स. काय? इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्सला आपण ऑर मध्ये ऍसिडोफिल्स पण म्हणू शकतो. ऍसिडोफिल्स पण म्हणू शकतो. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्सचा जर तुम्हाला नंबर विचारला तर तुम्ही किती सांगणार? 2 to 3%. किती सांगायचं? 2 to 3%. शेप ऑफ न्यूक्लियस. आता आपल्याला शेप बघायचा आहे इओसिनोफिलच्या न्यूक्लियसचा. इथे कोणता आहे? मल्टी लोब्ड. न्यूट्रोफिलचा जर विचारला तुम्ही काय सांगणार? मल्टी लोब्ड. आणि इओसिनोफिलचा असतो बायलोब्ड. कोणता असतो? बायलोब्ड. येथे फिल्स नाव आहे न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स. म्हणजे या कोणत्या आहे? ग्रॅन्युलोसाइट आहे. कोणत्या? ग्रॅन्युलोसाइट. यामध्ये काय प्रेझेंट आहे? ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे. ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे. दाण्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला असे यामध्ये बघायला मिळणार आहे. काय बघायला मिळणार आहे? ग्रॅन्युल्स बघायला मिळणार आहे. त्यानंतर इओसिनोफिल्स पण ग्रॅन्युलोसाइट आहे. काय? ग्रॅन्युलोसाइट. दाण्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचा न्यूक्लियस जर तुम्हाला विचारलं तुम्ही काय सांगणार?
बायलोब्ड न्यूक्लियस. कसं सांगायचं? बायलोब्ड. क्वेश्चन मध्ये जर आलं तर काय सांगायचं आपल्याला? बायलोब्ड न्यूक्लियस. कोणतं ऑप्शन टिक करायचं? बायलोब्ड. बायलोब्ड. बायलोब्ड न्यूक्लियस असणार आहे. फॉर्मेशन जर आपण बघितलं तर बोन मॅरो मध्येच होणार आहे. बोन मॅरो फॉर्मेशन जर आपण बघितलं तर कुठे होणार आहे? बोन मॅरो. रेड बोन मॅरो. आपण काय काय बघितलं? 2 to 3% काय असणार त्याचा नंबर असणार आहे. त्यानंतर आपण न्यूक्लियसचा शेप बघितलाय कसा आहे? बायलोब्ड. कसा आहे? बायलोब्ड फॉर्मेशन बोन मॅरो मध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याचं फंक्शन बघायचं आहे. आता न्यूट्रोफिलचं फंक्शन काय? फॅगोसाइटी. तसंच याचं इओसिनोफिल्सचं पण एक फंक्शन आहे, ते बघणार आहोत. इओसिनोफिलचं आपण फंक्शन बघणार. याचं जर तुम्हाला फंक्शन विचारलं तर सांगायचंय असोसिएटेड विथ एलर्जिक रिएक्शन. असोसिएटेड विथ एलर्जिक रिएक्शन. associated with allergic reaction. Associated with allergic reaction. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचंय इओसिनोफिल्स. आपले आपण डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे लिम्फोसाइट. 3 नंबरचा पॉइंट कोणता? लिम्फोसाइट. लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचे जर आपण नंबर बघितलं तर सेकंड मोस्ट आपण जर आपल्याला जर विचारलं तर लिम्फोसाइट असणार आहे 20 to 25%. किती? 20 to 25%. 20 to 25%. त्यानंतर आपल्याला शेप ऑफ न्यूक्लियस जर विचारला, लिम्फोसाइटच्या न्यूक्लियसचा शेप असणार आहे स्फेरिकल. यामध्ये ग्रॅन्युल्स ऑब्सेंट असणार आहे कारण हे लिम्फोसाइट अग्रॅन्युलोसाइट आहे. आपल्याला शेप जर बघितला तर विचारला तर कसं सांगायचं आपल्याला? स्फेरिकल. स्फेरिकल असणार आहे. फॉर्मेशन जर विचारलं तुम्हाला तर कुठं सांगायचंय? बोन मॅरो आणि लिम्फॉइड ऑर्गन. और मध्ये काय? लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन मध्ये पण फॉर्मेशन होऊ शकतं, जसं की आपलं थायमस ग्लँड. थायमस ग्लँड आपली जी थायमस ग्लँड असते तिथे पण फॉर्मेशन होऊ शकतं लिम्फोसाइटचं. बोन मॅरो और मध्ये लिहायचं लिम्फॉइड ऑर्गन. और ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन मध्ये पण फॉर्मेशन होऊ शकतं. त्यानंतर याचा फंक्शन जर बघितलं आपण, फंक्शन जर बघितलं बी अँड टी लिम्फोसाइट इन्व्हॉल्व होतात त्या कशामध्ये? इम्युन रिस्पॉन्स मध्ये. इम्युन रिस्पॉन्स मध्ये इन्व्हॉल्व होतात कोणत्या? बी अँड टी लिम्फोसाइट. त्याचे 2 टाइप्स आहेत लिम्फोसाइटचे, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. फंक्शन जर विचारलं इन्व्हॉल्वड इन immune response. इन्व्हॉल्वड इन इम्युन रिस्पॉन्स. रोग प्रतिकार शक्तीमध्ये हेल्प करतात. काय करतात? हेल्प करतात. कोणत्या? सेल जर आपल्याला विचारलं तर कोणत्या? लिम्फोसाइट. कोणत्या? लिम्फोसाइट. आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय लिम्फोसाइट आपण डिस्कस केलंय. आपल्याला बघायचंय बेसोफिल्स. काय बघायचंय? बेसोफिल्स ग्रॅन्युलोसाइट. त्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? ग्रॅन्युलोसाइट. त्याचा नंबर बघणार आहोत आपण. बेसोफिल्स सगळ्यात लिस्ट असणार आहे, सगळ्यात लिस्ट अबंडंट असणार आहे बेसोफिल्स. 0.5 to 1%. 0.5 to
1%. ॲज कम्पेअर टू न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. सगळ्यात कमी जर विचारली तुम्हाला तर कोणती? बेसोफिल्स. कोणती सांगायची आपल्याला? बेसोफिल्स. फोर्थ बघायचं आपल्याला बेसोफिल्स. बेसोफिल्स. बेसोफिल्सचा जर नंबर तुम्हाला विचारला तुम्ही काय सांगणार? 0.5 to 1%. लिस्ट अबंडंट. लिस्ट अबंडंट. लिस्ट अबंडंट खूप कमी प्रमाणात असणार आहे. याचा शेप जर बघितला आपण न्यूक्लियसचा तो एस शेप्ड असणार आहे. एस शेप्ड. यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असणार आहे. दाण्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. एस शेप्ड असणार आहे. कसं? शेप जर विचारला तुम्हाला एस शेप्ड सांगायचं आहे. त्यानंतर फॉर्मेशन. फॉर्मेशन विचारलं तुम्ही काय सांगायचं? बोन मॅरो. बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये फॉर्मेशन होणार आहे. याचं फंक्शन काय? सिक्रेशन ऑफ. हे सिक्रेट करणार आहे हेपॅरिन, सिरोटोनिन आणि हिस्टामाइन. याचं सिक्रेशन कोण करणार आहे? बेसोफिल्स. यावर क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन कुठे कुठे बनणार? इथे न्यूट्रोफिल्सवर क्वेश्चन बनणार, त्याच्या नंबर्सवर बनू शकतो. त्यानंतर आपल्याला बेसोफिल्सवर क्वेश्चन बनू शकतो. त्याच्या नंबरवर बनू शकतो किंवा त्याच्या फंक्शनवर. त्याच्या फंक्शनवर 101% क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो. त्याचं फंक्शन काय आहे बघणार आहोत आपण. त्याचं फंक्शन आहे सिक्रेशन ऑफ हेपॅरिन. सेकंड हिस्टामाइन. आणि थर्ड सिरोटोनिन. आपण बघितलंय याचं फंक्शन काय आहे? सिक्रेशन ऑफ हेपॅरिन, हिस्टामाइन आणि सिरोटोनिन. आपल्याला 5 नंबरचं बघायचं. डब्ल्यूबीसी बघायचे आपल्याला. मोनोसाइट. लास्ट राहिलेलं आपलं मोनोसाइट आपल्याला बघायची. एका चार्टच्या फॉर्म मध्ये आपण सर्व डब्ल्यूबीसी त्याचे नंबर, शेप सर्व आपण फंक्शन, फॉर्मेशन डिस्कस केलेलं आहे एका चार्टच्या फॉर्म मध्ये. सर्व चार्ट, एवढा चार्ट जर तुम्हाला लक्षात ठेवला, तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुमचा क्वेश्चन येथे बनू शकतो. क्वेश्चन बनणार. आपल्याला 5 नंबर बघायचा मोनोसाइट. काय बघायचंय? मोनोसाइट. याचा नंबर जर तुम्हाला विचारला तर किती सांगायचा? 6 to 8%. शेप ऑफ न्यूक्लियस जर विचारला, न्यूक्लियसचा शेप, क्वेश्चन मध्ये शेप ऑफ न्यूक्लियस जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार? किडनी शेप्ड और बीन शेप्ड असं सांगणार. काजूच्या आकारासारखा तुम्हाला शेप बघायला मिळेल. कशाचा? मोनोसाइटचा. न्यूक्लियसचा मोनोसाइटच्या न्यूक्लियसचा तुम्हाला शेप बघायला मिळेल काजूच्या आकाराचा, किडनीच्या आकाराचा. किडनी शेप्ड और त्याला बीन शेप्ड पण म्हणू शकतो. किडनी शेप्ड और बीन शेप्ड. किडनी शेप्ड त्याला आपण और मध्ये बीन शेप्ड पण म्हणू शकतो. अग्रॅन्युलोसाइटचा टाइप आहे. यामध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असणार आहे. याचा शेप न्यूक्लियसचा कसा असणार आहे? किडनी शेप्ड. किडनी और बीन शेप्ड. किडनी और बीन शेप्ड न्यूक्लियस असणार याचा. त्यानंतर फॉर्मेशन जर बघितलं, फॉर्मेशन असणार आहे बोन मॅरो मध्ये. कुठे? बोन मॅरो. आणि फंक्शन सेम ॲज लाईक अ न्यूट्रोफिल्स. फॅगोसाइटिक म्हणून काम करणार आहे. पॅथोजनला किल करण्याचं काम करणार आहे फॅगोसाइटिक. तर आपण काय बघितलं? या डब्ल्यूबीसी एका चार्टच्या फॉर्म मध्ये डिस्कस केलं आपण. सर्व एका बोर्ड मध्ये, एका चार्टच्या फॉर्म मध्ये आपण
सर्व डब्ल्यूबीसी डिस्कस केलेले आहे। यामध्ये यावर कसाही क्वेश्चन आला तुमचा क्वेश्चन जाणार नाही। आपण काय बघितलंय तर आयएमपी पॉइंट बघितला, एकदम आयएमपी आहे। त्यानंतर टाइप्स बघितले, सर्वात पहिले काय बघितले टाइप्स बघितले आपण, न्यूट्रोफिल्स बघितला, नंतर इओसिनोफिल्स, लिम्फोसाइट, बेसोफिल्स, मोनोसाइट। आता न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स हे काय कशाचा टाइप आहे आपण ग्रॅन्युलोसाइट, यामध्ये काय प्रेझेंट आहे ग्रॅन्युल्स दाण्यासारखं स्ट्रक्चर यामध्ये प्रेझेंट आहे। त्यानंतर आपण बघितलं लिम्फोसाइट आणि मोनोसाइट हे काय आहे अग्रॅन्युलोसाइट, यामध्ये दाण्यासारखं स्ट्रक्चर, ग्रॅन्युल्स अब्सेंट आहे। त्यानंतर आपण बघितलं त्याचा नंबर, न्यूट्रोफिलचा नंबर तुम्हाला विचारला तुम्ही काय सांगणार क्वेश्चन मध्ये विचारला तुम्ही काय सांगणार 60 to 65%, इओसिनोफिलचा 2 to 3%, लिम्फोसाइटचा 20 to 25%, बेसोफिलचा 0.5 to 1% आणि मोनोसाइटचा तुम्हाला जर विचारला तर काय सांगायचं आपल्याला 6 to 8%। शेप ऑफ न्यूक्लियस बघितला आपण, न्यूट्रोफिलचा मल्टी लोब्ड असणार आहे, बायलोब्ड असणार आहे, इओसिनोफिलचा शेप ऑफ न्यूक्लियस, नंतर स्पेरिकल न्यूक्लियस असणार आहे लिम्फोसाइटचा, कशाचा लिम्फोसाइटचा एस शेप्ड बघायला भेटेल बेसोफिलचा, आणि मोनोसाइटचा बघायला भेटेल किडनी शेप्ड और बीन शेप्ड, आपण बीन शेप्ड पण म्हणू शकतो त्याला। नंतर फॉर्मेशन बघितलं आपण, फॉर्मेशन कुठे असणार आहे बोन मॅरो इथे ऑर्गन लक्ष ठेवायचं लिम्फॉइड ऑर्गन, आपल्या थायमस ग्लँड मध्ये पण लिम्फोसाइट तयार होऊ शकतात। नंतर इथे पण बोन मॅरो आणि इथे पण बोन मॅरो लक्ष ठेवायला सोपं आहे। नंतर फंक्शन बघितलं आपण, याचं काय फॅगोसाइटिक, त्यानंतर असोसिएटेड न्यूट्रोफिलचा काय फॅगोसाइटिक, त्यानंतर इओसिनोफिलचा आपल्याला काय बघायचं फंक्शन बघितलेलं आपण असोसिएटेड विथ अलर्जिक रिएक्शन, नंतर इओसिनोफिलचा आणि लिम्फोसाइटचा काय इन्व्हॉल्वड इन इम्युन रिस्पॉन्स, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट इम्युन रिस्पॉन्स रोग प्रतिकार शक्तीमध्ये इन्व्हॉल्व होतात। नंतर बेसोफिल्स आयएमपी आहे, क्वेश्चन इथे बनू शकतो, याच्या सिक्रेशनवर क्वेश्चन बनू शकतो, हेपॅरिन, हिस्टामाइन, सेरोटोनिन। त्याचा शेप जर न्यूक्लियसचा विचारला तुम्ही काय एस शेप्ड आणि बोन मॅरोचं त्याचं फॉर्मेशन 0.5 to 1% याचं काय असणार आहे नंबर असणार आहे। त्यानंतर आपण बघितलं मोनोसाइट बघितलं 6 to 8% बघितलं मोनोसाइट। नंतर शेप बघितला आपण किडनी शेप्ड और बीन शेप्ड, त्यानंतर बोन मॅरो मध्ये त्याचं फॉर्मेशन होणार नाही, पॅथोजनला किल करण्याचं काम करणार आहे फॅगोसाइटिक असणार आहे, काय असणार आहे फॅगोसाइटिक। आता तुम्हाला एक ट्रिक देणार आहे मी, एका ट्रिक मध्ये तुम्ही एकदम सर्व लक्षात ठेवू शकता, याचे नंबर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, एका ट्रिक मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो। ट्रिक आहे नोट ले लो मेरे इस बार, नोट ले लो मेरे इस बार, नोट ले लो मेरे इस बार अशी आपली ट्रिक आहे। या ट्रिक वर तुम्ही लक्षात ठेवू शकता। ट्रिक आपली ट्रिक आहे नोट ले लो मेरे इस बार। नोट ले लो मेरे इस बार। आता इथे एन आहे, इथे आहे न्यूट्रोफिल्स, ते काय असणार आहे न्यूट्रोफिल्स। न्यूट्रोफिल्सचा नंबर आपल्याला माहिती आहे 60 to 65%। नंतर सेकंड येणार लिम्फोसाइट, लेलो इथे काय आहे लिम्फोसाइट, लिम्फोसाइटचा नंबर तुम्हाला माहिती आहे 20 to 25%। त्यानंतर येणार मोनोसाइट, मोनोसाइटचा नंबर तुम्हाला माहित आहे 6 to 8%। त्यानंतर इओसिनोफिल्स, आपण इओसिनोफिल्सचा नंबर बघणार आहोत। इओसिनोफिल्सचा असेल 2 to 3%। त्यानंतर बघणार आहोत बेसोफिल्सचा नंबर आहे 0.5 to 1%। लिस्ट अबंडंट, मोस्ट अबंडंट, एका ट्रिक मध्ये तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकता। ट्रिक आहे आपले नोट ले लो मेरे इस बार, त्यानंतर न्यूट्रोफिल्स 60 to 65, लेलो लिम्फोसाइट 20 to 25%, त्यानंतर मेरे नोट ले लो मेरे इस बार। मोनोसाइटचं 6 to 8%, त्यानंतर इओसिनोफिल्स इस बार, 2 to 3% बार, बेसोफिल्स 0.5 to 1%। तर धन्यवाद मित्रांनो, असाच सपोर्ट करीत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि असाच आपल्याला सपोर्ट करीत राहा।
आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्लेटलेट्स बघणार आहोत. प्लेटलेट्स आपण प्लेटलेटला स्टार्टिंग करणार आहोत. डब्ल्यूबीसी तिथे आपले संपलेलं आहे. याच्यावर एकदम बेसिक पासून लेक्चर घेतलेला आपण. कसाही क्वेश्चन आला तुमचा जाणार नाही, कसाही जाणार नाही. एकदम बेसिक पासून घेतलेले, ट्रिक पण दिलेले, चार्ट पण दिलेला आहे. चार्ट वर तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकता. धन्यवाद.